नमस्कार, मी इंदिरा ॲग्रोवन मध्ये आपलं स्वागत। राज्यात मान्सूनच्या पावसाचा जोर ओसरला असला तरी काही भागात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावतात, परंतु या सरी सर्वदूर नाहीत। मराठवाड्यात काही जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। आज हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज दिलाय, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानाचा तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। तर उद्या म्हणजे शनिवारपासून पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय, तर मराठवाड्यात हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। राज्यात बहुतांश भागात पावसाची उघडीप पाहायला मिळते, त्यामुळे खरीप पिकांना संरक्षित पाणी शेतकरी देत आहेत, परंतु पिकांची तहान वाढलेली असल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करतात। मात्र पाऊस हुलकावणी देत असून शेतकऱ्यांची चिंता वाढते आहे। सध्या मान्सूनचा आस अमृतसर, डेहराडून, खेरी, उत्तर प्रदेशातील कमी दाब क्षेत्राचं केंद्र मधुपूर, बांकुरा आणि त्यानंतर ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे। उत्तर प्रदेशच्या ईशान्य भागात आणि लगतच्या परिसरात असलेलं कमी दाब क्षेत्र कायम आहे। या कमी दाब क्षेत्राशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती ही समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत आहे। मात्र पुढील 24 तासात हे कमी दाब क्षेत्र कमकुवत होण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात आणि लगतच्या पश्चिम बंगाल, बांगलादेशच्या किनारपट्टीवर समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे। या स्थितीमुळे 29 ऑगस्टच्या आसपास वायव्य बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा किनारपट्टीवर नवीन कमी दाब क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। अशाच ताज्या हवामान विषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।